पहा, जर तुम्हाला पॉलिटी आर्टिकल्स लक्षात ठेवायला जर अवघड जात असेल किंवा भरपूर वेळेस वाचून ही कन्फ्यूज होत असेल तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही, कारण आपण तुमच्यासाठी एक भन्नाट ट्रिक्सचं एक पेड PDF घेऊन आलेलो आहे, जी PDF तुम्हाला या नंबरवर संपर्क करून मिळेल 84 21 983 84. आता त्या PDFमध्ये कशा नेमके कसा काय आहे, संपूर्ण ट्रिक्स कशा आहेत त्याचा थोडासा डेमो मी इथे तुम्हाला दाखवतो. तर आता इथे तुम्ही डेमो पाहू शकता. तर डेमो असा आहे, कलम 52. कलम 52 काय आहे, तर कलम 52 नुसार भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद घटनेच्या कलम 52 मध्ये केलेली आहे. घटनेच्या कलम 52 मध्ये काय तरतूद केलेली आहे की भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद ही घटनेच्या कलम 52 मध्ये केलेली आहे. तर याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवा की 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा व्यक्ती, ब्राह्मण समाज असं लक्षात ठेवा, ब्राह्मण समाजाचा व्यक्ती भारतासाठी राष्ट्रपती असेल किंवा ब्राह्मण समाजाचा व्यक्ती हा भारताच्या राष्ट्रपती पदावर असेल अशी ती ट्रिक्स तुम्ही लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणाल ब्राह्मणच का, इतर का नाही, तर आपल्याला फक्त ट्रिक्ससाठी करायचं आहे, आपल्याला काही घेणं नाही, फक्त आपल्याला ट्रिक्ससाठी लक्षात ठेवायचं आहे. तर ब्राह्मणच का म्हणलं मी, कारण इथे पाहू शकता 52 ब्राह्मण ह्या दोन शब्दाचा काय होतं हे बघा, 52 आणि हे ब्राह्मण, 52 ब्राह्मण या दोन शब्दाचा असा यमक जुळतो, म्हणून आपल्याला ते ट्रिक्सनुसार तसं लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर कलम 57. कलम 57 आहे, राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढू शकतात. आपले जे राष्ट्रपती येत आहे ते त्यांच्या आयुष्यामध्ये परत कितीही वेळेस निवडणूक लढवू शकतात. तर याची ट्रिक काय केलेली आहे, शेवटच्या 7 घेऊन याची ट्रिक्स अशी केलेली आहे की भारतीय राष्ट्रपती, भारतीय स्त्रिया म्हणतात की मला 7 जन्म आणि जन्मोजन्म एकच पती पाहिजे. आता जो पती आहे तोच पती, मला 7 जन्म आणि जन्मोजन्म तोच पती पाहिजे, अशी काय आहे आपली इथे ट्रिक्स केलेली आहे. तर कारण 7 जन्म का म्हणलं, 57 मध्ये काय आहे, शेवटी 7 आहे. तर अशा प्रकारे आपली ट्रिक्स आहे, संपूर्ण तुम्ही ते परचेस करू शकता. तसेच MPSC व ट्रिक्स यात नावानं आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, ते जॉईन केलं तर जॉईन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिन शुभ जाओ.